विजेचा शॉक लागून वायरमनचा जागीच मृत्यू, पाण्याची मोटर लावताना लागला शॉक। नागपूरमधील दुर्घटना, महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर। नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात विजेच्या शॉकमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। सकाळी पाण्याची मोटर लावताना ही दुर्घटना घडली आणि त्यात वायरमनचा जागीच मृत्यू झाला। नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील नामपूर शहरात ही धक्कादायक घटना घडली। महावितरणमध्ये कार्यरत असलेले हेमंत विठ्ठल खैरनार हे सध्या सटाणा येथील रिंग रोडवरील संस्कृती नगरमध्ये आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते। 23 जूनला सकाळी त्यांच्या घरात पिण्याचं पाणी आल्यानंतर त्यांनी पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी पिन जोडण्याचा प्रयत्न केला, मात्र याच दरम्यान त्यांना विजेचा जबरदस्त शॉक बसला आणि त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला। 10 मिनिटांपर्यंत पाणी न आल्यामुळे त्यांच्या पत्नीने बाहेर येत पाणी केले असता त्यांना बेशुद्ध अवस्थेत पाहून तिने आरडाओरड केली। नातेवाईकांनी शेजाऱ्यांनी तातडीने त्यांना सटाणा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं। ही बातमी शहरात समजताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि परिसरात शोककळा पसरली आहे। हेमंत खैरनार हे मूळचे चौगाव येथील रहिवासी होते। त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि 2 मुले असा परिवार आहे। दैनंदिन काम करताना मृत्यूने अक्षरशः दारात गाठलेलं असे या घटनेचं स्वरूप आहे। ही दुर्घटना केवळ एका कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण महावितरण विभागासाठी मोठा धक्का आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी कीर्तिकुमार मोरे, मालेगाव।